नमस्कार. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आंबा उत्पादक शेतकरी आहे तर शेतकऱ्यांना मिळणारे नुकसान भरपाई म्हणजे हे काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे. त्याला जर जाणून घेऊया. खरीप 2025 मध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे सर्व स्तरावरती नुकसान झालेले होतं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जर पिकाचं नुकसान झालं होतं, जसं की ऊसाचं नुकसान झालं होतं, फळबागांचे नुकसान झाले, एक मोठं नुकसान झालेलं आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं कारण झालेलं अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे त्यांच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोहर घडला किंवा आंब्याला लागलेल्या जे काही छोट्या छोट्या कैरी असतील त्या कैऱ्या घडल्या. मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घटलेलं आहे. आपण पाहिलेलं होतं की गेल्या वर्षी काही दिवसांपासून सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची मागणी केली आहे व जाती व हीच मागणी आता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भातील एक वरिष्ठ लेफ्टची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे संपवण्यापूर्वी जे काही आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी असतील त्यांना आता झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती त्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे. कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही घोषणा केली जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील सर्वच भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. विविध जे प्रकारे आंबा उत्पादक शेतकरी आहेत, जे फळबागधारक शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून या आंबा आणि पिकाचं झालेल्या नुकसानीसाठी नुकसानीची भरपाई मागणी केली जात असल्याचं वाशिमवरती आता विविध जिल्ह्यांमध्ये जे काही जिल्हाधिकारी असतील, त्यांच्या कृषी अधिकारी असतील, त्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांच्यासाठी पत्रक काढून जे काही विविध तालुके आहेत, म्हणजे तालुक्यांची आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले. साधारणपणे 1-2 दिवसाच्या कालावधीमध्ये जसं काही सोमवारपासून पुन्हा एकदा अधिवेशन सुरू होणार आहे व या कालावधीमध्येच या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे जे काही पॅकेज आहे ते घोषित होण्याची शक्यता आहे. जर आंबा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्याकडे जर अशाच प्रकारे फळबाग झाली असेल, म्हणजे घडलेला मोहर असेल किंवा उत्पादन घटीची शक्यता दिसून येत असेल तर नुकसान झालेल्या आपल्या कृषी सहाय्यकाचा संपर्क करावा पंचनामे करून, जेणेकरून असं काही तुम्हाला नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करण्यात आलं तर आपल्याला देखील त्यांच्या माध्यमातून मदत मिळू शकणार आहे. या संदर्भातील पुढे जे काही अपडेट राहणार आहे ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळेलच. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.